माननीय श्री ज्ञानेश्वर पाटील यांचं आगमन झालेलं आहे। मी श्री काळभैरव 40+ चिंचपाडा ग्रामस्थांनो चिंचपाडा प्रीमियर लीगच्या वतीने त्यांचं इथे हार्दिक स्वागत करतो। आता जो सामना होणार आहे तो मयांक रियान यश 11 तसेच विरुद्ध कैलासवासी बजरंग पाटील 11 विरुद्ध मयांक रियान यांश 11 या दोन संघांमध्ये। तसेच दर्पेश किनी याला सुवर्ण संधी असेल, त्यांनी 35 धावा मारल्या तर चाचू केनी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आमच्या इथं आलेलं आहे। दरम्यान पंचांनी सामना सुरू होण्याचा इशारा दिलेला आहे। प्रथम गोलंदाजी कपिल परदेशी राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू अकुट टप्प्याचा चेंडू मिस होतोय दर्पेश याच्याकडनं। पहिला निर्धाव चेंडू पडतोय कपिल परदेशी यांच्या मार्फत। चकमा दिला दर्पेश केनी याला। सामन्याची सुरुवात निर्धाव चेंडूने। मर्यादित षटकांचं सामना, पहिलं पॉवर प्लेचं षटक। पुन्हा एकदा राऊंड द विकेटने कपिल परदेशी। दुसरा चेंडू अकुट टप्प्याचा चेंडू भिडकावून लावलाय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी। पहिला चौकार येतोय दर्पेशच्या बॅट मधून। धावाने संघाची धावसंख्या होते 4 ने खातं उघडते दर्पेश। संघाची धावसंख्या होते 4। उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो आजच्या दिवसातला हा 6वा सामना मयांक रियान यांश 11 वर्सेस कैलासवासी बजरंग पाटील 11। दरम्यान कपिल परदेशी तिसरा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेटने। आता सुंदर चेंडू कव्हर ड्राईव्ह जातोय, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने सीधा 4 धावांसाठी। दुसरा चौकार येतो दर्पेश किनी याच्या बॅट मधून। संघाची धावसंख्या होते 8। चौथा चेंडू अकुट टप्प्याचा चेंडू पूल केला, चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे, मात्र तिथे क्षेत्ररक्षक फेल होतोय। तिसरा चौका येतोय दर्पेश याच्या बॅट मधून, सलग तिसरा चौका। दर्पेशच्या बॅट मधून 5वा चेंडू फुलटॉस चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न मात्र बीट होतोय। निर्धाव चेंडूची समाप्ती होते। संघाची धावसंख्या 12। पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर सलग 3 चौकार 3 दिशेला मारल्यानंतर 5वा चेंडू मात्र निर्धाव येतोय। बिनबाद 12 अशी धावसंख्या होते। दरम्यान हा शेवटचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेटने। आता मात्र चेंडू उंचावर हवेत, झेल खाली क्षेत्ररक्षक मात्र जज करण्यामध्ये इथे अयशस्वी। 2 फिल्डर मध्ये इथे थोडीशी गफलत होते, मात्र याचा फायदा उचलत 2 धावा सहजगत्या पूर्ण करतायत आणि या 2 धावांना संघाची धावसंख्या होते ती 14। पहिल्या षटकाची समाप्ती झालेल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते बिनबाद 14। कपिल परदेशी याचं पहिलं षटक समाप्त, संघाची धावसंख्या होते 14। थोडीशी गफलत झाली। पारगावचे प्रसिद्ध कॉमेंटेटर सागर पाटील कुठे असतील, त्यांनी समालोचन कक्ष द्यायचं आहे, त्यांचं इथं हार्दिक स्वागत केलं जाईल। आमचे मित्र पारगावचे कॉमेंटेटर समालोचक माननीय सागर पाटील यांना विनंती असेल की त्यांनी समालोचन कक्ष द्यायचं आहे। दरम्यान पहिल्या षटकाच्या पंचांना आणि खेळाडूंना विनंती आहे की सामना लवकरात लवकर सुरू करायचा। आपल्याला अजूनही याच्या पुढे 2 सामने खेळवायचे आहेत, वेळ आपल्याकडे फार कमी आहे, दिवस लवकर संपतोय, याची नोंद घ्यायची सर्व खेळाडूंनी। पंचांनाही विनंती असेल लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची। दरम्यान पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 14। या 14 धावांमध्ये बहुमूल्य असं योगदान दर्पेश केनी याचं 3 चौकार आणि
3 चौकारानिशी त्याने संघाची धावसंख्या पोहोचली 14 या धावसंख्येवर. दरम्यान दुसरं षटक घेऊन कोण येते पाहावं लागेल आता इथे. संकेत पाटील, चिंचवड संघाचा नावाजलेला गोलंदाज संकेत पाटील. रेल्वे ट्रॅक एंड कडून दुसरं षटक घेऊन होते संकेत पाटील. स्ट्राईकला फलंदाज आहे किरण परमार. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 14 धावा जमवण्यामध्ये यशस्वी झालाय तो संघ. आणि आता मात्र नवीन गोलंदाज संकेत पाटील, चिंचवड संघाचा नावाजलेला गोलंदाज. रेल्वे ट्रॅक एंड कडून संकेताचा पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. अकूट टप्प्याचा चेंडू कटवण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, मात्र अपीलमध्ये उत्साह कमी. निर्धाव चेंडू, पहिला चेंडू निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या स्थिरावलेली बिनबाद 14 अशी. दरम्यान पुन्हा एकदा संकेत पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटने. दुसरा चेंडू, चेंडू हलक्या हाताने खेळलाय, फ्लिक केला चेंडूला. 1 धाव सहजगत्या मिळवली. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि मला वाटते दुसरी धाव इथे सहजगत्या पूर्ण होते. 2 धावा घेतल्या, 2 धावांना संघाची धावसंख्या वाढली. संघाची धावसंख्या होते बिनबाद 16. दरम्यान पारगावचे सुप्रसिद्ध कॉमेंटेटर आमचे मित्र सागर पाटील यांचं इथं आगमन झाले. मी आमच्या ग्रामस्थ मंडळ तसेच 40+ काळभैरव चिंचपाडा संघातर्फे त्यांचं इथं हार्दिक स्वागत करतो. थोड्याच वेळाने आपल्याला त्यांचा आवाज इथे भेटणार आहे. सागर पाटील यांचं हार्दिक स्वागत. दरम्यान पुन्हा एकदा तिसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने संकेत याचा रेल्वे ट्रॅक एंड कडून. समोर किरण परमार, पुन्हा एकदा कटवण्याचा प्रयत्न केला, मात्र बीट करतोय चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. तिसरा चेंडू निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या स्थिरावली बिनबाद 16. थोडी संथ अशी सुरुवात होते किरण परमार याच्याकडून. पहिल्या षटकामध्ये जरूर 3 चौकारांशी 14 धावा आल्या होत्या, मात्र थोडासा स्कोर मंदावलेला. दरम्यान पुन्हा एकदा संकेत, पुन्हा एकदा चेंडू, मात्र पंच हा खराब चेंडू. अवांतर धावा. संघाची धावसंख्या होते 17. पहिली अवांतर धाव या सामन्यातली. पहिला वाईट चेंडू. संघाची धावसंख्या 17, बिनबाद 17. दुसरं षटक प्रगतीवर असताना संकेत पाटील पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने रेल्वे ट्रॅक एंड कडून. अकूट टप्प्याचा चेंडू, चेंडूला कट केले. चेंडू जातो थर्ड मॅन सीमा बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. दरम्यान आउटफिल्डिंग थोडी फास्ट आहे, याचा फायदा घेतला. कट केला चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांनी. पहिला चौका आहे तो किरण परमार याच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या होते 21. दरम्यान पुन्हा एकदा संकेत, कुट्टापा पुन्हा एकदा कट केला, मात्र क्षेत्ररक्षक तिथे मिसफिल्ड करतोय. पुन्हा एकदा दुसरा चौकार येतोय. गोल फलंदाज किरण याच्या बॅटमधून. दरम्यान 25 धावसंख्या होते. पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा संकेत. अकूट टप्प्याचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळलाय. चेंडूला सर्कल मध्ये कव्हर केले, मात्र 1 धाव रोखण्यापासून अडवू शकले नाही. 1 धावनं संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती 26. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. संघाची धावसंख्या होती ती 26. या 26 धावांमध्ये बहुमूल्य असं योगदान आहे ते दरपेश किनेचं 14 धावांचं, ज्यामध्ये 3 चौकारांचा समावेश आहे. किरण परमार वैयक्तिक 11 धावसंख्येवर करते, त्याच्यामध्ये 2 चौकारांचा समावेश आहे. संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 26. 2 षटकांचा समाप्त झालेला आहे. संघाची धावसंख्या बिनबाद 26. स्पीडअप करायचं आहे, लवकरात लवकर स्पील्डिंग लावायची. आपल्याला अजूनही 2 सामने खेळायचे, कुठल्याही प्रकारचा विलंब करू नये. कॅप्टन संकेत पाटील पटकन फील्ड लावायची आणि लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची, कुठल्या प्रकारचा विलंब लावू नये. दरम्यान नवीन गोलंदाज 3रं षटक घेऊन येतोय विक्रम पाटील. कमिटीकडून एक विनंती आहे की 11 जणांनी मीटिंगला येऊ नये. कर्णधारांनी मीटिंग घेऊन जे काय असेल ते लवकरात लवकर संपून फिल्डिंगची सजावट करायची. दरम्यान विक्रम पाटील
तिसरा गोलंदाज कैलासवासी बजरंग पाटील 11 तर्फे तिसरं षटक घेऊन येते तो विक्रम पाटील. विठ्ठलवाडी एंड कडून तिसरं षटक विक्रम पाटील. दरम्यान विक्रम पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू. अकुट टप्प्याचा चेंडू, चेंडूला कट केला मात्र तिथे मिस फिल्डिंग होते शिरीष पाटील यांच्याकडनं. चेंडू आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू जातो सीमा रेषा पार 4 धावांसाठी. फिल्डिंग झाली शिरीष पाटील यांच्याकडनं पण हरकत नाही. तिसरा चाव करतोय किरण परमार याच्या बॅटमधून. चौक्यानी या षटकाची सुरुवात होते चौक्यानी. 4 धावांनी संघाची धावसंख्या होती. संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 30 आकडा आतापर्यंत पल्ला गाठलेला आहे तो. पुन्हा एकदा विक्रम पाटील. अकुट टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळा, चेंडू मात्र फील्ड होतोय. क्षेत्ररक्षक तिथे हजर. चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळेल. एका धावने स्ट्राईक रोटेट होतंय. फलंदाज येतो स्ट्राईकवर दर्पेश केनी. एका षटकानंतर मला वाटतं दर्पेश केनी याला स्ट्राईक भेटे. दर्पेश केनी 3 चौकानिशी खेळतोय. वैयक्तिक 14 धावसंख्येवर. संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 31. तिसरं षटक हे प्रगतीवर असताना विक्रम पाटील विठ्ठलवाडी एंड करून राईट आर्म ओव्हर द विकेटने तिसरा चेंडू फेकणार आहे तो दर्पेश केनी याला. दरम्यान तिसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट विक्रम पाटील. हा चेंडू थोडासा रीड करण्यामध्ये अनसक्सेसफुल होते तो दर्पेश केनी. निर्धाव चेंडू. तर दर्पेश केनीला सुवर्ण संधी असतील. 35 धावांसाठी त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे ते चाचू केनी याच्याकडनं. अकुट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा मात्र पंच हा चेंडू स्क्वेअर घोषित करतात. अवांतर धावसंख्येमध्ये भर होते. अतिरिक्त धावांची संख्या होते 2 आणि संघाची धावसंख्या होते ती 32. खूप सुंदर असं काम होते तर उमेश भोईर यांच्याकडनं स्कोरिंगचं. विक्रम पाटील अकुट टप्प्याचा चेंडू, चेंडू भिडकावलेला. चेंडू उंचावर, झेल खाली क्षेत्ररक्षक. झेल होणार का? आणि झेल होतोय. दर्पेश केनी याच्या पारी जाणतो होते. पहिली विकेट, पहिला गडी बाद. दरम्यान पहिली विकेट, पहिला गडी बाद होते दर्पेश केनी. फलंदाज पंकज केनी. विक्रम याला पहिली सफलता, पहिली संघाला सफलता विक्रम पाटील याच्याकडून. दरम्यान विक्रम पाटील दुसरा चेंडू. आता मात्र चेंडू पंचांकडून जोरदार अपील आणि कॉट बिहाइंड. दुसरा गडी बाद, सलग दुसरा गडी बाद होते पंकज केनी. दोन गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला विक्रम पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेटने विठ्ठलवाडी एंड करून विक्रम याचा शेवटचा चेंडू. आता मात्र चेंडू धुडकावलेला. चेंडू जातो तो लॉंग ऑफ दिशेच्या बाहेर सीधा 6 धावांसाठी. पहिला खणखणीत षटकार करण्याच्या बॅटमधून आलेला.
खणखणीत षटकार, पहिला षटकार या सामन्यातला येतोय तो करण याच्या बॅटमधून. या 6 धावांना त्यांनी खातं उघडलं. संघाची धावसंख्या पोहोचवली 38च्या घरात. 3 षटकांचा खेळ समाप्त. संघाची धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 38. मयांक रियान यांश 11 या संघाचे. उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो ह्या दिवसातला हा 6वा सामना. मयांक रियान यांश 11 विरुद्ध कैलासवासी बजरंग पाटील 11 या 2 संघांमध्ये. बॉल पुढवायचा आहे. आयोजक बॉलची मागणी केलेली आहे, चेंडूची मागणी केलेली आहे. या सामन्यामध्ये आतापर्यंत 3 षटकं फेकली गेले. 3 षटकांमध्ये संघाची धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 38. दरम्यान अजूनही 2 या इनिंग मधील 2 षटकांचा खेळ अजून बाकी आहे. 4थं षटक घेऊन कोण येते? 4थं षटक घेऊन येते तो रोहिदास पाटील. दरम्यान रोहिदास पाटील 40+ चे नावाजलेले गोलंदाज फलंदाज ऑलराऊंडर खेळाडू आहेत रोहिदास पाटील. आणि ते सज्ज आहेत आता गोलंदाजी. 4था षटक घेऊन येतील. रेल्वे ट्रॅक एंड कडून ते 4था षटक घेऊन येणार आहेत. कैलासवासी बजरंग पाटील या संघाकडून. संघाची धावसंख्या ती 38. किरण परमार सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानात. आता स्ट्राईकवर आहे तो किरण परमार. रोहिदास पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू किरण परमारसाठी. आता मात्र चेंडू भिडकावून लावला. झेल होण्याची शक्यता. कपिल परदेशी झेलवर मात्र चेंडू जातो सीमारेषा पार. ऑन साइडला षटकार. मध्ये रोहिदास याच्यावर आता घणाघाती प्रहार होत आहे. षटकारांशी संघाची धावसंख्या होती ती 44च्या घरात जाते. षटकारांशी या षटकाची सुरुवात केलेली आहे ती किरण परमार याने. किरण परमार जो वैयक्तिक खेळतोय. चोवीस या धावसंख्येवर वैयक्तिक 24 या धावसंख्येवर खेळते किरण परमार. 2 चौकार आणि 2 एक षटकाराचा त्यामध्ये समावेश आहे. किरण परमार सुंदर फलंदाजी होते किरण परमार याच्याकडून. 44 धावा होत आहेत. 4थ्या षटकातील दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा रोहिदास पाटील. आता मात्र चेंडू भिडकावून लावलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय सीधा बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणीत चौकार. दिशेने हा चौकारनं संघाची धावसंख्या होती 48. अर्धशतकापासून 2 धावा दूर आहे तो संघ. दरम्यान पुन्हा एकदा रोहिदास पाटील. सुंदर चेंडू मात्र तेवढ्या सुंदर पद्धतीने खेळला चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे आदर विक्रम पाटील. फील्ड होते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न पण दुसरी धावी मला वाटते इथे थोडीशी मिस फिल्डिंग. थोडासा लेट थ्रो आणि लेट थ्रोचा फायदा घेत 2 धावा किरण परमार यांनी जमा केल्याने संघाची धावसंख्या 50च्या घरात पोहोचवलेली आहे. 4थ्या षटकाचा तिसरा चेंडू आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 50. दरम्यान किरण परमार जो खेळतो वैयक्तिक 26 या धावसंख्येवर. दरम्यान पुन्हा एकदा रोहिदास पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटने किरण परमार साठी पुढचा चेंडू. हा अकुट टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने भिडकावून लावलाय. चेंडू जातो सीमारेषा पार चौकारासाठी. दरम्यान 4 चेंडू मध्ये 16 धावा खर्च करून महागडा गोलंदाज ठरतोय रोहिदास पाटील. 5वा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा किरण परमार साठी. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत. झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का? सेफ लँडिंग झालेली. 1 धाव पूर्ण झाली. विक्रम पाटील द्वारा फील्ड झाला मात्र जोपर्यंत फील्ड करून थ्रो होणार तोपर्यंत 2 धावा किरण परमारने जमा केल्याने 2 धावांना संघाची धावसंख्या वाढून होते ती 56 धावा. सुंदर फलंदाजी होते किरण परमार याच्याकडनं. संघाची धावसंख्या होते 56. किरण खेळतो वैयक्तिक 34 या धावसंख्येवर.
दरम्यान पुन्हा एकदा या षटकातील शेवटचा चेंडू रेल्वे ट्रॅक एंड करणार रोहिदास पाटील. शेवटचा चेंडू राईट मोर द विकेटने. पुन्हा एकदा चेंडू भिडकावून लावलाय तो फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे हजर असणार आहे. काऊ कॉर्नरला फील्ड झाला क्षेत्ररक्षकाने. एकच धाव मिळेल. एका धावानं संघाची धावसंख्या वाढली. संघाची धावसंख्या होती ती 57. या ओव्हरमध्ये टोटल 19 धावा गेल्या. कोणताही गडी बाद करण्यामध्ये यशस्वी नाही रोहिदास पाटील. थोडासा महागडं षटक या इनिंग मधलं रोहिदास पाटील याचं. संघाची धावसंख्या झाली ती 57. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 57. किरण परमार केलं तो वैयक्तिक 35 या धावसंख्येवर. सुंदर फलंदाजी झाली किरण परमार याच्याकडनं. टीम मिटिंग कृपया जास्त करू नये. शेवटचा षटक फेकून पाण्याची मागणी केलेली आहे. पाणी पुरवायचं लवकरात लवकर पाणी पिऊन लवकरात लवकर फिल्डिंग लावायची. आपल्याला अजून 2 सामने खेळवायचे आहेत. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची पंचांना विनंती असेल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 57. शेवटचं षटक घेऊन येतोय शिरीष पाटील. उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो या दिवसातला 6वा सामना मयांक रियान यश 11 विरुद्ध कैलासवासी बजरंग पाटील 11 या 2 संघांमध्ये. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 57. शेवटचं षटक शिरीष पाटील विठ्ठलवाडी एंड करून शेवटचं षटक घेऊन येते शिरीष पाटील. किरण परमार ऑन फायर 35 धावांवर नाबाद खेळतो किरण परमार. संघाची धावसंख्या झाली 57. शेवटचं षटक शिरीष पाटील याच्याकडनं. राईट आर्म राऊंड द विकेटने शिरीष पाटील. फुलटॉस चेंडू भिडकावून लावला फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. खणखणीत चौकार. चार धावांनी संघाची धावसंख्या येते 61. किरण परमार खेळतो वैयक्तिक 39 धावसंख्येवर. पुन्हा एकदा शिरीष पाटील. आता मात्र चेंडू भिडकावून लावलाय. पॅड ऑफ स्वीप केला चेंडूला. चेंडू जातो सीमारेषा पार फाईन लेग सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. खणखणीत दुसरा चौकार या ओव्हर मधला. सलग 2 चौकार किरण परमार खेळलोय वैयक्तिक 43 या धावसंख्येवर आणि संघाची धावसंख्या होते ती 68. 65 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या 65. किरण परमार खेळतो वैयक्तिक 43 या धावसंख्येवर. त्यामुळे शिरीष पाटील राईट आर्म राऊंड द विकेटने विठ्ठलवाडी एंड करणार. आता मात्र थोडा चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून पंच वाईड घोषित करतात. संघाच्या अवांतर धावसंख्येमध्ये भर होते. अवांतर धावांची संख्या 3 आणि संघाची धावसंख्या होते ती 66. किरण परमारेला सुवर्ण संधी. अर्धशतक पूर्ण झाल्यास चंद्रकांत भोईर यांच्याकडनं 2 रेड बॉल आणि दिनेश केणी यांच्याकडनं 500 रुपये. त्यांना पुन्हा एकदा चेंडू भिडकावलेला फाईन लेग सीमारेषेच्या इकडे. क्षेत्ररक्षक तिथे हजर. फील्ड होते. सुंदर क्षेत्ररक्षण होते तिथे. मात्र 2 धावा घेण्यापासून अडवू शकत नाही. 2 धावांना संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 68 आणि किरण खेळतो वैयक्तिक 45 या धावांवर. अर्धशतकापासून 5 धावा दूर आहे तो किरण परमार. 2 रेड बॉल तसेच 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे किरण परमारेसाठी. दिनेश केणी यांच्याकडून 500 रुपये. दरम्यान हा चेंडू मात्र बीट होते. चेंडू लेग स्टंपच्या वरून जातो मात्र चेंडू बीट होते. निर्धाव चेंडूची समाप्ती. संघाची धावसंख्या
68. किरण परमार खेळतो वैयक्तिक 5 या धाव 45 या धावसंख्येवर 5 धाव दूर आहे अर्धशतका बसून. पुन्हा एकदा शिरीष पाटील थोडासा आता त्यांनी साईड बदललेली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने विठ्ठलवाडी यांकडून शिरीष पाटील यांचा पुढचा चेंडू. आता फुलटॉस चेंडू, चेंडू भिडकावून लावलाय. झेल होण्याची शक्यता, मात्र झेल जमिनीला दान होतोय आणि चेंडू जातोय तो सीमारेषा पार 4 धावांसाठी. अर्धशतकापासून शेवटचा चेंडू शिल्लक 1 धावेची गरज अर्धशतकासाठी. संघाची धावसंख्या होती ती 72. दरम्यान हा चेंडू भिडकावला आणि किरण परमार आपलं अर्धशतक पूर्ण करते. चेंडू जाते सीमारेषा पार. या रजनीतील हा पहिला अर्धशतक. किरण परमार आपली पॅड दाखवून अभिनंदन करायचं. अर्धशतक चिंचपाडा प्रीमियर लीग 2014 पहिलं अर्धशतक किरण परमाराच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 76.